आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। विधिवत यज्ञोपवीत संस्कार झाल्यानंतर कृष्ण आणि बलराम आता सांदीपनी ऋषींकडे विद्यार्जन करू लागले। स्वतः प्रभूच कृष्ण आणि बलराम रूपाने विद्यार्जन करता आहेत हे पाहून स्वतः माता सरस्वती त्यांच्या जवळच्या सर्व विद्यांसह तिथे प्रकटल्या। श्रीकृष्णांनी त्या सर्व विद्यांना धारण करावं अशी प्रार्थनाच जणू त्या प्रभूंना करत होत्या। खरं तर हे विश्व आणि त्यातली अनंत कोटी ब्रह्मांडे तयार करणाऱ्या परमेश्वराला त्याच्याच या विश्वाचं ज्ञान देणं म्हणजे गुरुलाच विद्या शिकवण्यासारखं आहे। परंतु श्रीकृष्ण जसं त्यांच्या प्रत्येक कृतीतून काहीतरी शिकवण देत असतात, त्याचप्रमाणे इथेही त्यांना हीच शिकवण अपेक्षित आहे की भलेही विश्वनिर्माता जरी असला तरी मनुष्य रूपात आल्यानंतर परमेश्वराने सुद्धा अहम बाजूला ठेवून एका विद्यार्थ्याप्रमाणे गुरुगृही जाऊन विद्यार्जन केले पाहिजे। विद्यार्जनाच्या या पवित्र कार्यात सर्वप्रथम सांदीपनी ऋषींनी कृष्ण आणि बलरामांना आधी चतुर्वेदाचं ज्ञान दिलं आणि मग त्यांना 6 शास्त्र शिकवले। एका राजाने नुसतंच शास्त्रज्ञानी असून उपयोगाचं नाही, तर त्या शास्त्र ज्ञानाचं आणि शास्त्र धर्माचं रक्षण करण्यासाठी शस्त्र
आणि अस्त्रविद्येत पारंगत असणं तितकंच महत्वाचं आहे. तरच तो परिपूर्ण राजा होऊ शकतो. सांदीपनी आश्रमात दोन्ही भाऊ तलवार, भाला, गदा, धनुष्यबाण इत्यादी अस्त्रांसोबत अश्वारोहणात देखील पारंगत झाले आणि या सर्व ज्ञानासह संगीत, गायन, नृत्य, अध्यात्म, राजनीती या सर्व विद्या देखील कृष्ण व बलरामांनी आत्मसात केल्या. स्वतः प्रभू असून सुद्धा दोघा भावांनी अगदी मनोभावे सर्व विद्या सांदीपनी ऋषींकडून शिकून घेतल्या. यातच या दोघा प्रभूंच देवांच मोठेपण दिसून येतं. अभयं मित्रादभयं अमित्रादभयं जातादभयं परोक्षा अभयं नुक्तं दभयं दिवाना सर्वाः शामं मित्रं भवन्तु. गुरुदेव विद्या देते जाते, गुरु की वाणी हृदयंगम कर सहज भाव से प्रभु मुस्काते. गुरुदेव विद्या देते जाते, मुनिवर ने 6 शास्त्र पढ़ाए, ज्ञान विज्ञान के भेद बताए. जीवन के सब रंग सिखाए, राजनीति के अंग सिखाए. जीवन से संघर्ष का कौशल करें प्रदान. मुनिवर देते कृष्ण को धनुर्वेद का ज्ञान, करते शरसंधान. दुर्गम लक्ष्य का भेदन गुरुवर सहज सिखाते. कृष्ण को वीर धनुर्धर, हलधर को गदाधर बनाते. गुरुदेव विद्या देते जाते, जीवन की रणनीति कुशलता अर्जित करके प्रभु मुस्काते. गुरुदेव विद्या देते जाते, सांसारिक से आध्यात्मिक तक हर एक पक्ष उजागर करके ललित कला का ज्ञान कराते. रागों में अनुराग बढ़ाते. सदाशिव महाकाल ज्योतिर्मय, सदाशिव महाकाल
ज्योतिर्मय अमरनाथ महादेव मृत्युंजय अमरनाथ महादेव मृत्युंजय सदाशिव महाकाल ज्योतिर्मय 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 पंचाक्षरी मंत्र प्रिय सर्वत्यागी हे पंचभूतों के स्वामी विरागी मालकौश दुर्गा पांच स्वरों वाले मधुयुक्त रागों के रागानुरागी नटराज दिन रात्रि नर्तन लय नटराज दिन रात्रि नर्तन लय सदाशिव महाकाल ज्योतिर्मय महाकाल ज्योतिर्मय सदाशिव महाकाल ज्योतिर्मय 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 गुरुदेव विद्या देते जाते गुरुदेव विद्या देते जाते गोधूली बेला आई गोधूली बेला संध्या वंदन करके गाओ यमन राग अलबेला आई गोधूली बेला राग यमन कल्याण का नंदन सातों स्वरों सहित संपूर्ण शुद्ध स्वरों को गरिमा देता मध्यम तीव्र अकेला आई गोधूली बेला गरे गरे निध निध गरे ग मध मध नि प सा नि रे सा नि ध प म गरे सा गोधूली बेला गोधूली बेला ओ गोधूली बेला गुरुदेव विद्या देते जाते गुरु की वाणी हृदयंगम कर सहज
ग म प ध सा नि ध प म प ग म रे ग म प सा ग म प ध सा नि ध प म प ग म रे ग म प रे ग रे सा। जब सारी प्रकृति नीरव हो तब भैरव जागे। ओ ब्रह्म मुहूर्त की बेला, ओ ब्रह्म मुहूर्त की बेला बड़ी पावन लागे। जब सारी प्रकृति नीरव हो तब भैरव जागे। तब भैरव जागे। सा ग म प ध सा नि ध प म प ग म रे ग म प रे ग रे सा। जब सारी प्रकृति नीरव हो तब भैरव जागे। ओ ब्रह्म मुहूर्त की बेला, ओ ब्रह्म मुहूर्त की बेला बड़ी पावन लागे। जब सारी प्रकृति नीरव हो तब भैरव जागे। तब भैरव जागे। मी तुम्हा दोघांच्या प्रतिभेने अतिप्रसन्न आहे. तुम्ही दोघांनी सर्व 14 विद्या आणि 64 कलांचं ज्ञान केवळ 64 दिवसांतच माझ्याकडून अर्जित केलं आहे. अशी तीव्र ग्रहण शक्ती साधारण मनुष्यात नाही असू शकत. तुम्ही दोघं खरोखरच विलक्षण क्षमतेचे जीव आहात. असे ओजस्वी आणि प्रतिभावंत शिष्य मिळाले तर कुणीही गुरु कृतकृत्य होऊन जाईल. त्यामुळे आता मी तुम्हाला ते ज्ञान देणार आहे जे साधारण क्षमतेच्या शिष्यांना दिलं जात नाही. अर्थात असं की आता मी तुम्हाला काही गुप्त विद्या शिकवणार आहे. काही असुरी विद्याही आहेत ज्यांच्या बळावर काही असुर कधी कधी देवतांचा देखील पराभव करतात. आणि काही दैवी विद्या आहेत ज्यांच्या बळावर काही देवता धर्मरक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यात सफल होतात. काही दिव्यास्त्र सुद्धा मी तुम्हाला देऊ करेन ज्यांचं आवाहन, चलन आणि संधान गुप्त मंत्रांच्या शक्तीनेच साध्य होतं. कारण तुमच्याबद्दल मला विश्वास वाटतो आहे की तुम्ही केवळ जनकल्याणासाठीच या शक्तींचा उपयोग कराल. म्हणूनच मी या शक्ती तुम्हाला अवश्य देऊ करेन.
मला नाही माहीत तुम्ही कोण आहात, परंतु माता सरस्वतींचा एक संदेश वारंवार माझ्या अंतःकरणात अगदी स्पष्टपणे उमटतो आहे. हे सांदीपनी, असे शिष्य जन्मजन्मांतरात सुद्धा मिळणे शक्य नाही. त्यामुळे जे काही तुझ्याजवळ असेल ह्यांना दे. तुझ्या ज्ञानाची झोळी ह्यांच्या चरणाशी रीती करून टाक. तुझ्याजवळ शेष काही ठेवू नकोस. सर्व काही समर्पित कर. बघ, तुझं कल्याण होईल. तुझ्याजवळ काहीही शेष ठेवू नकोस. सर्व काही समर्पित कर. बघ, तुझं कल्याण होऊन जाईल. म्हणूनच आता मी तुम्हाला आत्यंतिक गुप्त आणि आत्यंतिक दिव्य कला प्रदान करून जातो आहे. आतापर्यंत मी तुम्हाला ज्या कला शिकवल्या आहेत त्यांच्यामुळे जीवनात विजय प्राप्त होतो. जगण्याच्या कला तुम्ही शिकून घेतल्या आहेत. आता मी तुम्हाला मरायची कला शिकवतो. मरण्याची कला? हो, मरण्याची कला. या कलेमुळे प्राणी जिवंतपणीच मोक्ष प्राप्त करू शकतो. म्हणजे ही मोक्ष प्राप्त करण्याची कला आहे? हो, मोक्ष प्राप्त करण्याची कला आहे आणि अगदी सहज कला आहे. मोक्षाची प्राप्ती आणि सहज? हो. शास्त्रांनुसार मनुष्य जीवनाचं लक्ष पुढील 4 पदार्थांना प्राप्त करण्याचं आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मनुष्य त्याच्या जीवनात केवळ 3च पदार्थांना प्राप्त करू शकतो, अर्थात धर्म, अर्थ आणि काम. चौथा, जो या सर्वांहून महान पदार्थ आहे, मोक्ष, त्याची प्राप्ती त्याला केवळ मरणानंतरच होऊ शकते. ती सुद्धा तेव्हाच जर त्याला मरण्याची कला येत असेल तर. गुरुदेव, हे गूढ रहस्य जरा विस्ताराने कथन करण्याची कृपा करावी. असं बघा, शास्त्र सांगतात की मृत्यू समयी प्राण्याच्या मनात जे भाव असतात त्यानुसारच त्याची अंतगती असते. त्यामुळे जर मृत्यूच्या समयी प्राण्याच्या मनात संपत्ती, घरदार किंवा सगळे सोयऱ्यांबाबतच्या मोह ममतेची भावना प्रबळ असेल तर त्याच इच्छांनुसार त्याचा नवा जन्म होतो आणि अशा प्रकारे जन्मजन्मांतराच्या चक्रात प्राणी फिरत राहतो. परंतु जर मृत्यू समयी प्राणी संसारातील सर्व माया ममता विसरून केवळ श्री हरींच्या चरणाशी मनाला स्थिर करून प्राण त्याग करेल तर तत्क्षणी त्याला मोक्षाची प्राप्ती होऊन जाते. हीच ती मरण्याची कला आहे, ज्यामुळे अतिशय सहजतेने मोक्ष प्राप्ती होऊन जाते. गुरुदेव, तुम्ही ज्या कलेचं इतकं सहज वर्णन केलं, ती कला इतकी सहज नाही. ज्या प्राण्यांचं मन त्याच्या अहंकाराच्या मदाने चूर, आयुष्यभर केवळ वैश्विक सुखात अडकून पडलेलं असतं, त्याला मृत्यूसमयी अचानक श्रीहरींची आठवण कशी यावी, हे खूपच कठीण आहे. तू बरोबरच बोललास की जर आयुष्यभर प्राणी केवळ वैषयिक सुखातच अडकून पडेल तर अंतसमयी
त्याला श्रीहरी चरणांचं स्मरण होणं कधीच शक्य नाही. म्हणूनच हे आवश्यक आहे की मनुष्याने संपूर्ण आयुष्यभर त्याच्या दिनचर्येत नित्य नेमाने काही वेळासाठी बाकी सर्व कामं बाजूला सारून केवळ श्रीहरींचं स्मरण करावं, त्यांच्या चरणांचं ध्यान करावं, त्यांच्या लीलांचं गान करावं की कशा प्रकारे प्रभू त्यांच्या भक्तांचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी वारंवार पृथ्वीवर अवतार घेत आले आहेत. कधी नरसिंह रूपाने, कधी कासव रूपाने आणि कधी वराह रूपाने. त्या अवतारांच्या कथांचं नित्य श्रवण केल्याने ना केवळ त्याची आस्था आणि त्याचा विश्वास दृढ होत जाईल, उलट पक्षी त्याच्या हृदयात आपोआप भक्तीचा स्रोत उगम पावेल. तोच अंतसमयी त्याचं सहाय्य करेल. भगवन, जर तुम्ही आमच्यावर प्रसन्न झाला असलात तर आम्हाला श्रीहरींच्या त्या अवतारांच्या कथा सांगण्याची कृपा करावी, ज्या ऐकून प्राणी भगवंताच्या भक्तीत लीन होऊन जातो. मी तुझ्या प्रार्थनेने अतिशय प्रसन्न झालो आहे, कारण भगवंतांच्या अवतारांच्या कथा जितक्या वेळा पृथ्वीवर ऐकवल्या जातात तितकंच पृथ्वीचं वातावरण शुद्ध आणि भक्तिमय होत राहतं. आणि त्यामुळेच समस्त प्राण्यांचं कल्याण होतं. पहिली कथा आता तुम्ही वराह अवताराची ऐका, ज्यात पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी स्वतः प्रभूंनी वराह रूप धारण केलं होतं. एकेकाळी दोन महान दैत्य हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप समस्त पृथ्वीवर दहशत माजवत होते. ते दोघं भाऊ देवतांचे शत्रू होते. त्यावेळी पृथ्वीवर हवन, यज्ञ आदी कार्यक्रम होत असत, ज्या योगे देवतांना सामर्थ्य प्राप्त होत असे. म्हणूनच महाबली हिरण्याक्षाने अंतराळातून पृथ्वीला चोरून नेलं आणि तिला समुद्र तळाशी घेऊन जाऊन लपवून ठेवलं. देवता हताश आणि हतबल झाले. तेव्हा त्यांनी श्री विष्णूंना साकडं घातलं. तेव्हा भगवंत वराह अवतार धारण करून परमपिता ब्रह्माजींच्या नासिकेतून प्रकट झाले.
वराह अवतारातील विष्णूंनी आपल्या सुळ्यांवर पृथ्वी तोलून भवसागरातून बाहेर काढताच हिरण्याक्षाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो सर्व शक्तीनिशी वराह अवतारातील भगवंतावर चालून गेला. हिरण्याक्ष त्याच्या अस्त्र, शस्त्र आणि मायावी रूपांसह भगवंतावर आघात करू लागला. पण त्याचा काही निभाव लागेना. अखेरीस भगवंतांनी हिरण्याक्षाला आपल्या सुळ्यांनी ठार करून पृथ्वीला त्याच्या कचाट्यातून मुक्त केलं.
हिरण्याक्षाचा वध होताच देवतांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. सर्व स्वर्गस्थ देवतांनी श्री विष्णूंच्या वराह अवतारावर पुष्पवृष्टी करून त्यांची पूजा केली. ब्रह्मदेवांच्या नासिकेतून प्रकटलेल्या वराह अवताराने पुनश्च नासिकेत प्रवेश करून या अवताराची समाप्ती केली. हिरण्याक्षाच्या मृत्यूमुळे त्याचा भाऊ हिरण्यकश्यपला अतिशय दुःख झालं. सुडाच्या इच्छेने त्याच्या हृदयात क्रोधाची भावना प्रबळ झाली आणि त्याने मनाशी हा निश्चय केला की पृथ्वीवर ना भगवंतांचं नाव राहील आणि ना त्यांच्या नावाचा जप करणारा कुणी प्राणी देखील जिवंत राहील. त्याने राज्यसभेत सर्व दरबारींना उद्देशून सांगितलं, आज आपण माझा धाकटा भाऊ महाबली हिरण्याक्षाच्या मृत्यूच्या शोकसभेसाठी इथे एकत्र आलो आहोत. इंद्रासारख्या आपल्या क्षुद्र शत्रूने दैत्य शिरोमणी हिरण्याक्षाचा विष्णुकर्वी वध घडवून आणला आहे, ज्याचा सूड आपल्याला केवळ विष्णूवर नाही तर समस्त देवतांवर उगवायचा आहे. हा विष्णू आधी तर अगदी शुद्ध आणि निष्पक्ष होता, परंतु देवतांच्या बोलण्यात येऊन तो सुद्धा मायावी झाला आहे आणि त्याच्या मायेने वराह आदी रूप धारण करू लागला आहे. आज मी सर्वांसमोर ही प्रतिज्ञा करतो की मी माझ्या या त्रिशूळाने त्याचा वध करून माझ्या भावाच्या मृतात्म्याला शांती मिळवून देईन. ज्या प्रकारे मुळं कापली गेल्याने झाडाची पानं सुकून गळून पडतात, अगदी त्याच प्रकारे विष्णू न राहिल्याने समस्त देवतांची शक्ती क्षीण होऊन जाईल. पृथ्वीवर काही मनुष्य लोक तपश्चर्या, यज्ञ, व्रत आणि दानादी गोष्टी करत आहेत, ज्यामुळे देवतांना सामर्थ्य मिळायचं. त्याचमुळे वीर शिरोमणी हिरण्याक्षाने संपूर्ण धरतीला समुद्र तळाशी लपवून ठेवलं होतं, परंतु वराह रूप घेऊन विष्णू तिला परत बाहेर घेऊन आला आहे. म्हणूनच तुम्ही सर्वजण या क्षणी पृथ्वीवर जा आणि तिथे जे लोक तपश्चर्या, यज्ञ, व्रत आणि दान वगैरे करत आहेत त्या सर्वांचा नाश करा. जिथे जिथे गाय, वर्ण, वेद, आश्रम आणि धर्म कार्य होत असतील त्या देशांना जाळून त्यांची राख रांगोळी करा, ज्यामुळे देवता कमकुवत होतील. मी ताबडतोब असुरांचे कुलगुरू शुक्राचार्यांकडे जाऊन त्यांना समस्त देवतांवर विजय मिळवण्याचा उपाय विचारून येतो. जा आणि जाऊन मृत्यू लोकात दहशत पसरवा. जा.
गीतं गुणानुवादं तत्प्रेरणा अहं करोमि मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण